संभाजी महाराजांना किती त्रास झाला त्या औरंगजेबानं, जसं संभाजी महाराजांना त्रास झाला शेवट मात्र औरंगजेबला कुत्र्यासारखं मरावं लागलं, कुत्र्यासारखं. काय त्रास दिला संभाजी महाराजांना? त्यांच्या घरचे धोका दिले ना त्यांना, मेवणे. काय त्रास झाला? त्यांच्यावरती नमक टाकण्यात आलं रक्तावर. काय तुम्ही रक्तावर असं कापला जरी हात, नमक टाकून बघा किती चरचर करते. त्या छत्रपती संभाजी महाराजांना विचारा काय झालं असेल. 40 दिवस तडपड करून मारलं. आणि माझ्या त्या आळंदीला विचारा कशासाठी संभाजी महाराजांनी एवढ्यासाठी कशासाठी केलं. आणि तेव्हा मात्र औरंगजेब म्हणतो संभाजी धर्म बदला. संभाजी महाराज धर्म बदला. संभाजी महाराज म्हणले मरल, जीवनदान देईल पण जीवनदान, पण धर्म बदलला नाही. गड चालली पण आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांनी एवढा त्रास झाला धर्मासाठी, म्हणून सर्वांना सांगतो मरा, जीवनदान द्या जीवन, पण धर्म बदलू नका. विठाल. औरंगजेबानं माझ्या संभाजी महाराजांना तुकडे केले. आणि ते इंद्रायणी मातेला विचारा, हे इंद्रायणी सांग ना माझा राजा बोलत कसा होता. हे इंद्रायणी सांग ना माझा राजा चालत कसा होता. आणि ते इंद्रायणीला विचारा, तर तुळापूरला जाऊन विचारा, आळंदीच्या जवळ तुळापूर नावाचं गाव आहे. ते इंद्रायणीमध्ये संभाजी महाराजांचे तुकडे तुकडे करून टाकलं. काही शोकांती आपल्या भारतामध्ये, म्हणून त्यांची सेवा करा. शिवजयंती आल्यावर राजे तुमची या महाराष्ट्राला गरज आहे, तुझी तू फक्त बिड्या फुकायला आला का? काही चित्र राजे फक्त शिवजयंतीला राजे. आणि आपण काय करायचं? आपण त्यांचे संस्कार घेतले पाहिजे. काय जिजाऊनी, एकट्या जिजाऊनी महाभारत सांगितलं, रामायण आणि महाभारत सांगितलं, उभा महाराष्ट्र सुखी झाला. काय म्हणणं आहे तुमचं? विठाला विठाला.